हम तुम्हारे साथ ये साथ है। आदरणीय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आज आपण मार्गदर्शन ऐकलं। आपल्या भारत देशाचे तसेच महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। सन्माननीय व्यासपीठ आणि विविध कारखान्यामध्ये काम करणारे कामगार बंधू, असा हा मेळावा देशामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या संदर्भात आपण काय भूमिका घ्यावी यासाठी आहे। लोकशाही या देशाची महत्त्वाची विचारधारा आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि त्या घटनेनं सामान्य माणसाचे अधिकार हे स्पष्ट झाले। या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की जो अधिकार आपल्याला मिळाला तो संविधानाने घटनेनं तो अधिकार मिळालेला आहे। ज्या देशामध्ये घटनेचा अधिकार त्याच्यावर पायमल्ली केली जाते त्या देशामध्ये हुकुमशाही येते आणि हे आपण भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये बघितलं। बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान तिथले अध्यक्ष होते, त्यांची हत्या केली गेली आणि लष्कराने देश हातात घेतला। पाकिस्तानमध्ये असंच घडलं, लष्कराने देश हातामध्ये घातला। श्रीलंकेमध्ये असंच घडलं, तिथेही लष्कराने हा देश हातामध्ये घेतला आणि ज्यावेळी देश लष्कर हातामध्ये घेतं त्यावेळी तुमचे माझे सगळे अधिकार नष्ट होतात आणि ते व्हायचं नसेल, ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर घटनेचं रक्षण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे। सुदैवानं डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेनं हा आपल्याला अधिकार दिलेला आहे। या निवडणुकीमध्ये आम्ही अधिक लक्ष घातलं त्याचं कारण गेले 10 वर्ष पार्लमेंटमध्ये तुम्हा लोकांच्या वतीनं आम्ही काम करतो आणि तिथं आता मोदींचं राज्य आहे। मोदी यांचं पार्लमेंटवर किती लक्ष आहे, किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। पार्लमेंटच्या पहिल्या दिवशी मोदींचा फोटो तुम्ही पाहिला असेल। पार्लमेंटमध्ये जाताना त्याच्या दारामध्ये त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि सन्मान मी करतो हे देशाला दाखवलं। आत्ताच पार्लमेंटचं सेशन संपलं, ते सेशन 1 महिन्याचं होतं आणि त्या 1 महिन्याच्या 7 महिन्यामध्ये पंतप्रधान आमच्या सभागृहात किती आले, किती वेळासाठी आली तर आपल्याला आश्चर्य वाटेल। शनिवार रविवार सुट्टी असते ते सोडा, पण बाकीच्या 30 दिवसाचे जे दिवस होते त्या दिवसापैकी 1 दिवस पंतप्रधान सभागृहात आले आणि काही मिनिटासाठी बोलले आणि निघून गेले। याचा अर्थ हा आहे की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याच्यावर त्यांचा कितपत विश्वास आहे हे त्यांनी दाखवलं। आणि माझ्यासारख्याला काळजी ही वाटते, एक भाजपचे खासदार आहेत, ते आहेत कर्नाटकाचे, त्यांचं आडनाव आहे हेगडे आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं
की हे मत तुम्ही आम्हाला द्या, आणि त्याचं कारण हे मत तुम्ही आम्हाला दिलं आणि सत्ता आमच्या हातात आली तर मोदींना या देशाची घटना बदलायची. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे त्या निमित्तानं स्पष्ट. या देशाची घटना जो तुमचा अधिकार आहे तीच आम्ही बदलणार आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या ही भूमिका घेणार. याचा अर्थ लोकशाही संकटाची इथे याची स्पष्टता आत्ता दिसते आणि म्हणून या निवडणुकीकडे भारताने पाहिलं पाहिजे. बारामती आणि हा मतदारसंघ इथं तुम्ही लोकांनी अनेकदा आम्हाला लोकांना संधी दिली, शक्ती दिली. लोकांच्यासाठी सत्ता वापरायची असेल तो प्रयत्न केला. आता तुम्ही MIDCचा उल्लेख या ठिकाणी केला. काय होतं इथं? शैक्षणिक संस्था नव्हत्या, कॉलेज नव्हतं. मला आठवतं आहे की 1958 साली मी 11वी पास झालो इथल्या MVS हायस्कूलमधलं. आणि कॉलेजला शिकायचं होतं. बारामतीत कॉलेज नव्हतं. मला पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये जावं लागलं. इथं कॉलेज नव्हतं. आज काय चित्र दिसतंय? एक तर विद्याप्रतिष्ठानमध्ये 35,000 मुलं मुली शिकतात. शारदा नगरमध्ये 8,000 मुली आणि मुलं शिकतात. मालेगाव कॉलेजमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात. सोमेश्वरमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात. आणि बारामती हे पुण्याच्या नंतर शैक्षणिक केंद्र बनलं आणि चांगल्या प्रकारचं केंद्र बनलं. विद्याप्रतिष्ठान कधी आपण देणगी घेतो का तिथं? काही ठिकाणी शैक्षणिक संस्था म्हणजे धंदा झाला आहे. तो धंदा इथे आपण येऊन दिला नाही आणि चित्र बदललं. लोकांना ही संधी आपण दिली, शैक्षणिक सुविधा दिली, तसं हाताला काम पाहिजे म्हणून MIDC केली, कारखाने आणले. शक्यतो माझा प्रयत्न हा होता की ते कारखाने कसले आणायचे, ते धुराले, हवामध्ये, पर्यावरणामध्ये काही नुकसान होईल असे शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही. मग येऊन द्यायचे काय? शेती आणि शेतीमाल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे. आणि म्हणून उदाहरणार्थ डायनामिकसारखा कारखाना आणला. दुधाच्या सोसायटी आधी काढल्या, दूध जास्त झालं. याच्या आधी मी पुण्याला दूध पाठवत होतो, पण पुण्याला मर्यादा यायला लागल्या. मग त्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल त्यासाठी डायनामिक्स काढली. दुधाची पावडर तयार करायला लागलं. पुढं पावडर खर्चना, पावडरचं काय करायचं हा प्रश्न आला. मग चॉकलेट तयार करणारी फेरोसारखी कंपनी आहे, त्या पावडरपासून चॉकलेट केले. आज विजय मुंबईच्या विमानतळावर तुम्ही गेला आणि परदेशातून लोक येतात, त्यांच्या हातात तिथं त्यांनी काही खरेदी केली याचे पार्सल हातात असतात. आणि मी अनेकदा बघतो की इंग्लंडला जाऊन, सिंगापूरला जाऊन, दुबईला जाऊन लोकांनी जे मुलांच्यासाठी चॉकलेट खरेदी केली ते चॉकलेट बारामतीचे आहे. आणि हे परदेशातून लोक खरेदी करतात. आपला माल, तुमचे कष्ट त्यांनी तयार झालेला माल परदेशात जातो आणि लोकांना असतं फॉरेनचा माल आहे. आणि तो फॉरेनचा माल तो गृहस्थ खरेदी करतो आणि इथं आनंदाने या ठिकाणी त्याचा आस्वाद करतो. असे अनेक कंपन्या काढल्या. आज त्याच्यामध्ये ट्रान्सफरच्या संदर्भात फियाजोसारखी एक कंपनी काढली. ही कंपनी तुम्हाला लोकांना माहीत नसेल. थापर नावाचे एक आमचे मित्र होते, त्यांचं नाव ललित थापर. ते आता आहेच नाही. मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत,
पुण्याला त्यांच्या कंपन्या आहेत, रस्टन नावाची त्यांची कंपनी आहे, क्रॉम्प्टन पंखे बनवतात ती त्यांची कंपनी आहे, अशा अनेक कंपन्या होत्या. एक दिवशी मी त्यांना सांगितलं की ललितजी, तुम्ही इतके कारखाने मुंबईला, पुण्याला, नाशिकला, दिल्लीला, पंजाबला करता, वाराणसीमध्ये का नाही करता? म्हणजे काय करता येईल? म्हणजे तुम्ही सांगा. 15 दिवसाचा मला वेळ द्या आणि नंतर मी मार्केटचा सर्वे करतो आणि तुम्हाला सांगतो. 15 दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये बजाजमध्ये ऑटो रिक्षा होते, दुसरं कुणीच बनवत नाही, मी ऑटो रिक्षा बनवायचा कारखाना वाराणसीमध्ये काढलं तर चालेल का? म्हणजे या कारण तुम्हाला जमीन देतो, काम करणारे कष्टकरी कामगार देतो. त्यांनी निर्णय घेतला. आज तुम्हाला माहीत असेल सियाजीचे रोज कमीत कमी 50 ते 60 ट्रक काश्मीरपासून केरळपर्यंत रोज जातात तुमच्या त्या ठिकाणी आणि हजारो लोकांना काम त्या ठिकाणी मिळेल. अशा अनेक कंपन्या आपण आज त्या ठिकाणी काढल्या. मी नेहमी सांगत असतो, आपला सगळा भाग कमी पावसाचा आहे, दुष्काळी आहे. आणि दुष्काळी असल्यामुळं शेती जिथं पाणी आहे तिथं शेती आहे. इंग्रजांनी धरण बांधलं भाजलं त्या काळात आणि निरा डावा निरा उजवा कालवा झाला, त्यामुळे काही भागात पाणी येतं, तिथं ऊस होतं, बागायत शेती होती. पण जिल्ह्यात भागात काय, जिल्ह्यात भागात पाऊस नाही पडला की दुष्काळी कामं करा. ज्याच्या घरात 20 नाही 50 एकर जमीन आहे, तो सुद्धा दुष्काळ पडल्यावर बायकोसह रोजगार हल्लीच्या कामावर जातो. हे चित्र या ठिकाणी होतं. आणि हे चित्र बदलायचं असेल तर तिथं रोजगार वाढला पाहिजे. रोजगार कसा वाढता येईल? कारखानदारी वाढली पाहिजे. ती कारखानदारी फक्त वादावरती करून चालणार. पुणे जिल्हा मी पुढे ठेवला. पुण्यातून निघालो वाराणसीला यायला. पहिल्यांदा काय लागतं? जेजूर. तिथं कारखाने काढले. त्याच्या आधी सासवडला काढले. जेजूर येऊन वाराणसीला आलो. इथं MIDC काढली. तिकडून पाचसोडी या निघालो तर तिथं तिथं एक उद्योग इंडस्ट्री काढली. काय त्याचं कुरकुर इंडस्ट्री काढली. त्याच्या पुढं इंदापूरला काढली. इंदापूरच्या पलीकडसुद्धा आता काढली. आणि पुण्यातनं सातारकडे जायला निघालो. पुणे जिल्ह्याची हद्द निराजली ओलांडली की शिरवळ एकेकाचं दुष्काळी ठिकाण. आज त्या ठिकाणी सुद्धा कारखाने काढले आणि अक्षरशः हजारो लोकांना आज काम मिळायला लागलं. त्याचा परिणाम घरामध्ये बदल झाला. आज मी हा घराचा बदल बघतो. आज 56 वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो बारामतीचा आमदारकीसाठी. आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो तर लोक स्वागत करायचे. बसायला कीर्तन टाकायचे. त्यावेळेला खुर्ची नव्हती. कीर्तन माहिती आहे ना, होतं लाजताना तो खाली असायचा बसायला. आणि चहा द्यायची. ते चहा कशातनं द्यायचे? पितळीचं. गरम पाणी त्याच्यात गुळाचा खडा आणि ते पितळी यायची. पितळींचा मी स्वतः फिरलो बारामतीमध्ये निवडणुकीच्यासाठी फिरत असताना. नंतर निवडून दिलं. काही ना काहीतरी काम सुरू केलं. कारखानदारी वाजवायला सुरुवात केली. सुधारणा झाली. पुढच्या 5 वर्षात पुन्हा निवडणुकीला उभं राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना पितळी केली. कप सुचले, कान सुचलेला कप आला. तर कप असा असायचा आहे की त्याचा कान सुचलेला असायचा. त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांदा निवडून आलो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो.
इथं अनेक गोष्टी केल्या. आणि नंतर घरामध्ये कोणाच्याही गेलो तर कव्वाशी यायला लागली. ती जी मुलगी आमची सून असेल, मुलगी असेल, ती चेमधून कव्वाशी आणून चहा द्यायला लागली. एखाद दिवशी खुर्ची घरात बसायला लागली. आणि आज जर गेलं तर त्याच्याही पुढे सुधारणा झाली. आज घराचं राहण्याचं वातावरण हे बदललं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण दोन. एक, मुली शिकल्या आणि दुसरी गोष्ट हाताला काम मिळालं. मुली शिकल्या की घर सुधारतं. मुलं नुसतं शिकून चालणार नाही, मुली शिकल्या पाहिजे. आणि जोपर्यंत मुली शिकतात तोपर्यंत तुमचं घर सुधारल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बारामतीमध्ये मुलींचं शिक्षण याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं गेलं. तुम्ही बघता आज शारदानगरला किंवा कुठं हजारो मुली या ठिकाणी शिकतात. खेड्यापाड्याचे असतात, नुसत्याच्या बारामतीचेच असतात असं नाही. पलीकडं सोलापूर जिल्ह्यातले असतात, फलटण भागाचे असतात, लांबून लांबून या ठिकाणी असतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारचा आधार आहे. इथं गुंडगिरी होऊन देत नाही. मुलींचं संरक्षण केलं जातं आणि हाताला काम दिलं जातं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सगळा भाग हा दिवसेंदिवस बदलतो आहे. आणि हे परिवर्तन आपल्याला चालू ठेवायचं. हे चालू ठेवायचं असेल तर कार्यक्रमावर लक्ष देऊन राजकारण करणाऱ्या शक्तीला पाठिंबा देणं हे तुमचं माझं काम आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे. पण एक अट आहे. ती अट अशी आहे, मी तुम्हाला मत मागितलं, तुम्ही मला मत दिलं, तुम्ही मला निवडून दिलं. आणि निवडून दिल्याच्या नंतर मी जे मत ज्या नावाने, ज्या पक्षाने, ज्या कार्यक्रमाने तुमच्याकडे मागितलं, ते नाव, पक्ष सगळं तुम्ही विसरला तर तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नये. राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. लोकांचं भवितव्य हे पाळलं पाहिजे. आज दुर्दैवानं देशामध्ये जे काही घडतं ते वेगळं घडतं. मोदी साहेब प्रधानमंत्री बारामतीला आले होते, इथं भाषण केलं. शरद पवारांचं ओढ धरून मी राजकारणात आलो. पार्लमेंटमध्ये कधी गेलो, भेटले तर अतिशय प्रेमाने बोलतात. हे बोलणं ठीक आहे, पण करतात काय, धोरणं काय, कोणते निर्णय त्यांनी घेतले. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. आज सत्ता ही हुकुमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते. तुम्हाला झारखंड नावाचं राज्य माहिती आहे का? झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य. मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली, तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. दिल्ली देशाची राजधानी, केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबाचा तरुण तिथं मुख्यमंत्री झाला. राज्य चांगलं चालवलं. त्यांची शैक्षणिक संस्था, त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातनं लोक यायला लागले, भारताच्या बाहेरून यायला लागले. चांगलं राजकारणाला आज तुरुंगात आहे. कशासाठी? काही धोरण त्यांनी आखलं लिकरच्याबद्दलचं. धोरण आखण्यासाठी पार्लमेंटमध्ये जायचं असतं. आता सुप्रियांनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो आणि कामगारांचं धोरण याच्यावर चर्चा करायची असेल, त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची जपणूक कशी करणार? त्यासाठी धोरण असलं पाहिजे. शिक्षणाच्याबद्दलचा विचार असेल, ते शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक धोरण राखावं लागतं.
शेतीच्या संबंधीचं धोरण आखावं लागतं. मी शेती खात्याचा 10 वर्ष मंत्री होतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या व्हायला लागल्या. ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी मी जाऊन आलो, चौकशी केली का आत्महत्या केली. माऊलींनी सांगितलं डोक्यात कर्ज होतं मुलीच्या लग्नाचं, ते फेरता नाही आले, थकबाकीदार झाले, सावकार आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अमृतचा पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही, इंजिन फेरला आणि जीव दिला. हा मृत्यू कशामुळे झाला? कर्जबाजारी. हे कर्जबाजारी फरा कसा घालवायचा? सरकारने काही केलं पाहिजे. मुंबईला दिल्लीला परत गेलो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि एका फटक्यानं देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 70,000 कोटीचं माफ करून टाक. तुमच्या डोक्यावरचं उद्योग बंद झालं. वेगवेगळे कारखानदार उद्योगपती त्यांचं कर्ज माफ होतं. पण काळ्या ऐशी इमान जगतो, देशातल्या लोकांचं 2 वेळच्या अन्नाच्यासाठी मेहनत करतो, त्याचं कर्ज नाही माफ करायचं. हे चालणार नाही. हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि ठरवलं. आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात? आजचे प्रधानमंत्री कर्ज बसवतात, वसूल करतात. त्या वसुलीचे 100 रुपये आले तर त्याचे 6 रुपये खिशात टाकतात आणि सांगतात की तुमच्या खिशात तुम्ही पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही गॅरंटी कशी? वसूल करायचे 100 आणि 6 परत द्यायचे. 100 वसूल करायची गॅरंटी हे आजचे प्रधानमंत्री म्हणतात. ही सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या सरकारने केला. मी काय अधिक उल्लेख करत नाही. पण हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही. जिथे हित नाही तिथं बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर वचन दाबलं. आता यावेळीची खून ही वेगळी आहे. घड्याळाची खून ही तुम्हाला पाहत होती. आता गंमत झाली. पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याची चुरी झाली. सगळं म्हणजे बाकी किरकोळ काही गोष्टी नाही, होलसेल चुरी झाली आणि सगळ्याच्या सगळी चुरी गेली. आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला? आपण लोकांनी केला. हा पक्ष आपण स्थापन केला. जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता? तोच घड्याळाचा होता. आणि त्यामुळे हे सगळं घेऊन मंडळी गेली. त्यामुळं काही लोक नावलेच झाले. मी म्हणलं नावलेच व्हायचं नाही. गेले आपण उभे करू, नवीन तयार करू. हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. नवीन पक्ष काढू. अहो काही नसताना काढलं तर पक्ष नुसता काढला नाही, राज्य हातामध्ये घेतलं. अनेकांना मंत्री केलं, अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केलं, अनेकांना केंद्राच्या मंत्रिमंडळात घेतलं. नवीन धोरणं घातली. महिलांच्यासाठी धोरणं केली. कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या वापरतीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता, तो दिला. महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे, त्यासाठी सत्ता वापरली. आणि हा निर्णय घेणारा जो पक्ष होता तो पक्ष सुधीला गेला. तर नवीन उभा करणं ठीक आहे. एखाद दिवशी आपल्या घरातसुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो, पुन्हा एकदा बरं. त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष
नवा खून नवा धेंद्य कार्यक्रम जुना हा घेऊन पुढे आलेलं आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली. आता तुतारी आली आणि तुतारी कोणती? शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षांनी जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या फाशीशी उभं राहतात. पण विजय संपादन करून ज्यावेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी या तुतारीने त्यांचं स्वागत होतं. आज महाराष्ट्राचं झालेल्या बदलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाचं परिवर्तन त्याची तुतारी ही वाजवायची. त्यासाठी ही खून लक्षात ठेवली पाहिजे आणि हे काम तुम्ही निष्ठाने करावं. माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट लक्षात आली. मी या सभागृहात मंदिरात आज पहिल्यांदाच आलो. चांगली उंची जागा आहे, 12 उंचीमध्ये असे कार्यालय आहेत. पण तुम्ही आता 15,000 20,000 कामगार काम करता. तुमची संघटना नाही. संघटनेमध्ये तुम्ही प्रश्न शोधून घेता. कुठे अन्याय झाला तर त्यासाठी एका चौकशीत पदामध्ये न्याय मिळेल याची काळजी घेता. आता माझ्या कानावर आलं वेली कंपनी. या वेली कंपनीमध्ये कामगार युनियन काढली म्हणून राजेश लिंचोलकर याचा गुन्हा काय? कामगार युनियन काढली आणि म्हणून त्यांना कामावून काढलं. आता त्यासाठी भांडण करावं लागेल. ही निवडणूक संस्था मला आठवण करा कसा घेत नाही मी बघतो. त्यांना घ्यावंच लागेल. पण युनियन काढणं हा बेसिक अधिकार आहे आणि युनियन काढलं म्हणून नोकरीचं काढलं असेल ते योग्य नाही. हे बारामती चालणार नाही. बारामतीमध्ये कामगारांचं तुमचं वैशिष्ट्य आहे. मी गेल्या अनेक वर्ष बघतो आहे तुम्ही कधी संघर्ष केला नाही. तुम्ही कधी कारखानदारी बंद पाडली नाही. तुम्ही कधी कामगारांच्या रास्त मागण्या न्यायाच्या चौकशीमधून ज्या मागितल्या त्याच्या आक्रस्वरपणा तुम्ही कधीही केलेली नाही. आणि ही भूमिका तुम्ही घेत असेल तर न्याय मागायचा तुमचा अधिकार आहे. आणि न्याय मागायचा अधिकार तुम्ही बजावल्यानंतर आम्हाला लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की अशा वेळी तुमच्या फाशीशी भक्कमपणानं उभं राहायचं आणि ते काम आम्ही केल्याचं राहणार नाही. आणि त्यासाठी मी सांगत होतो दुसरं की या कार्यालयात आपण जमलं. तुम्ही इतके हजारोच्या संख्येनं काम करता. बारामतीमध्ये MIDCमध्ये तुमचं स्वतःचं कार्यालय का करतं? कामगारांच्या मालकीचं त्यांच्याकडचं लग्न असेल, त्यांच्याकडचा कार्यक्रम असेल, त्यांच्याकडचं आणखीन काय असेल, शैक्षणिक सुविधा द्यायची असतील तर एखादी तुमची स्वतःची संस्था ही का काढू नये? मी तुम्हाला एवढं सांगतो, निवडणूक होऊन द्या. मी MIDC सांगतो तुम्हाला जमीन द्यायला होतो. तुम्हाला जमीन द्यायला असतो आणि तुम्ही नेते मंडळींनी बसावं. बसून त्याचं एक नियोजन तयार करावं आणि सगळ्यांनी थोडी थोडी वर्गणी द्यावी आणि कारखानदारांना सुद्धा त्याच्यात मी गुंतवणूक करायला सांगतो. आणि कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे बारामतीमध्ये MIDCमध्ये तयार झालेलं आणि तुमच्या सगळ्या चांगल्या प्रसंगाला होईल त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ. तो कार्यक्रम या ठिकाणी राहू. आता काय अधिक बोलायचं नाही. आणखीन 1-2 ठिकाणी जायचं. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि माझी खात्री आहे की या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. तुकाराम चौधरी आणि त्यांचे सगळे सहकारी सतत मला सांगत होते की काही वेळासाठी ते आपण भेटूया. मला आनंद आहे की आज 2 तासासाठी भेटता आलं. अनेक तुमच्या सहकाऱ्यांचं भाषण ऐकायला लागले. काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजले. आपण आपली एकजूट ही कायम ठेवली आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या एकीच्या जोरावर, संघटनेच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर
आणि ही उभी केलेली कारखाना जी आहे त्याच्या जोरावर आपल्या सगळ्यांचे संसार हे कसे बदलतील याची काळजी घेऊ आणि ते निश्चितपणे घ्याल हीच खबरदारी या ठिकाणी व्यक्त. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.